का असं एवढा नाही राग ना, काय? आम्ही घेऊन येऊन देणार पण नाही त्याला आम्ही. पण एवढा राग काय? राग आम्हाला आमचं काय केलेलीच नाही सुविधा आमची त्यांनी, कुठली सुविधा केलेली नाही. आमची सुविधा त्यांनी केलेली पण नाही, आम्ही त्यांना या गेटच्या आतमध्ये घेणार पण नाही. हा, नाही घेणार. कोणी काम केलेलं आम्हाला दिसलं नाही. बहुजन विकास आल्यानेच केलेलं आहे म्हणून त्यांचंच नाव गावतोय आम्ही. त्यांनी जर केलं असतं कुठलं काम तर आम्ही बोललो असतो ना, की आमचं काम ह्या एका माणसाने जरी केलंय मग आम्ही बोललो असतो. आमचं पाणी लाईट बिल हे बहुजन विकास आघाडीनेच केलंय. सर्व सुविधा त्यांनी फक्त नगरसेवकडे जायचं, तो तिकडे कॉन्टॅक्ट करतो, ते आमची कामं होत आहेत. अच्छा ठीक आहे, तुम्हाला विचारेन आता मी तुम्हाला विचारेन. आता हे म्हणतात जसं आम्ही कोणाला गेट मध्ये येऊ देणार नाही, का असं काय झालंय इथे? कारण त्याने कामच नाही आमच्याकडे काय केलं. केलेलंच नाही त्यांनी. आता 5 वर्ष निवडून आल्याच्या नंतर एकदा तरी वाकून बघायला आले का ते? भाजपवाले जेव्हा आले एकदा पण आमच्या एरियात येऊन बघून नाही गेले. आता पाणी नाही आला, आम्ही फोन केला तरी आमच्याकडे पाणी लगेच येतोय. म्हणजे पाणी येतंय. हा, म्हणजे आता बहुजन विकास आघाडीवाल्यांना आम्ही फोन करतोय की आमच्याकडे पाणी आता नाही आलाय किंवा पैसे कमी आहे, तरी आम्ही लगेच फोन केला तरी पाणी वगैरे आमच्याकडे लगेच येतो. बीजेपी वाले म्हणतात की ते पाणी आणणार, इथे आणणार, मग मुख्यमंत्री येऊन गेले. लाईटीची बिलं आमची वाढवण्याची, आमची कुठली गोष्ट आमची कुठली हे करायची, आम्ही कुणाशी जायचा आम्हाला रिटर्न पाठवलंय. पण त्या लोकांनी आमची कुठलीच कामं केलेली ना. आणि सचिन देसाई 5 वर्ष त्यांनी एवढा केलं ना, त्यांनीच आमच्या सगळ्या सुविधा करून दिल्या. आणि ते येवत नाही पण आम्ही वोट त्यांनाच देणार.